मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी कुशालमध्ये स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागे बघून तुम्हाला कळत असेल आज आपण कुठे आलेलो आहे. तो येस, असं आपण आलेलो आहे कोकणात, म्हणजेच माझ्या गावी खेडला. तर आज आपल्याकडे शिमग्याचा मान आहे. तर पालखी येणार आहे थोड्याच वेळात येईल आणि ते तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथे अशी ऑलमोस्ट थोडीफार तयारी झालेली आहे आणि थोड्या वेळातच पालखी येईल. सो मी तुम्हाला ते पण दाखवेन. आणि इथे तुम्ही बघू शकता अशी थोडीफार तयारी झालेली आहे इथे पूर्ण घराला, आणि त्या आतमध्ये पण तयारी चालू आहे. सो जशी थोड्या वेळात पालखी येईल तसं मी तुम्हाला सगळं नक्कीच दाखवेन. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा. खाली बघा दिवे लावले.
घरात जुना माणसा त्याच्या मानके उठी होते ती त्याचा पात्र टाकेला आहे आणि नवीन सभामध्ये काही जर होत झाले असं तर माफी करून म्हणजे औषधी जेव्हा पाठीमागे आहे काय तर मित्रांनो, बघितलं असाल तुम्ही सगळे आधीचे फुटेजेस. सो थोडा वेळ झाला, पालखी येऊन गेली, खूप छान दर्शन वगैरे झालं, मस्त पूजा वगैरे केली, छान दर्शन वगैरे झालं. सो आता सगळं फ्रेश वगैरे झालो, जेवलं वगैरे आणि आता बसलो आहे जस्ट सगळं फ्री होऊन. तर आता मी तुम्हाला माझं घर दाखवतो थोडंफार. सो असं काइंड ऑफ घर आहे हे, थोडं इग्नोर करा इकडचे भाग.
हे पाठी हे जे तुम्हाला दिसतं हे परसावना टाईप बनवलेलं आहे कंपाऊंड. त्यानंतरला हे आजूबाजूचं असं हे वातावरण मस्तपैकी. सो ठीक आहे, आता आपण घराजवळच एक मंदिर आहे ते आपण बघायला जातो आहे. तर हे जे तुम्हाला समोर दिसतं तर हेच आहे आपलं गावातलं वाघजाई मंदिर म्हणजेच गावदेवी मंदिर. आणि एकदम असं हे रोड टचच आहे, इथे बघू शकता. सो असं हे मंदिर आहे काइंड ऑफ. आणि हे जर तुम्ही बघत असाल असं काय दिसतं कारण की हे जर सगळं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. पूर्ण हे टोटल असं न्यू मंदिर असं हे बांधतात. आणि ऑलमोस्ट मला तर असं वाटतं आहे की 80% तरी काम पूर्ण झालेलं आहे. 20% बाकी आहे. ते ऑलमोस्ट 2-3 वर्षात पूर्ण होईल असं मला तरी वाटतं. आणि हे जे तुम्हाला दिसतं हे इथे लाट वगैरे फिरवतात. तर हे असं आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर. आणि हे जे समोर दिसतं आहे हे इथे साणीवरती पालखी वगैरे बसते आपली. आणि हे असं समोर सोमेश्वराचं मंदिर पण आहे हे जे दिसतं आहे ते इकडे. आणि आपलं घर पण इथे 2 मिनटाच्या हाकेवरतीच आहे इकडे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरतीच हे देऊळ आहे आपलं. सो ठीक आहे, आता मी आतमध्ये जातो आहे. आतमध्ये काम चालू आहे. सो मी ते थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा एक स्टेज आहे, त्याच्यात याला कार्यक्रम वगैरे होतात. आणि हे एक असं लाट फिरवतात ते एक आहे. आणि त्या पाठी तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण आहे, डोंगर वगैरे तुम्हाला दिसतं. सो ठीक आहे, आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर हा मंदिराचा जो आहे तो महादरवाजा आपण किंवा मेन दरवाजा असं बोलू शकतो. आणि इथे असं पूर्ण सगळं काम चालू आहे. आणि इथे जे समोर जे तुम्हाला दिसतंय इकडे आपले पूर्ण असे देव बसतो. सो आता त्याचं पण काम चालू आहे, त्यामुळे ते मूर्त्या नाही आहेत आपल्या, बिकॉज ऑफ काम चालू आहे. लवकरच हे पूर्ण मंदिर होईल आणि आपल्याला कळेल की नक्की हे कसं आहे ते आणि कशा पद्धतीने बांधलं गेलं आहे ते. वरती पण तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट काम झालेलं आहे स्लॅबचं वगैरे. हे मला वाटतं दरवाजाचं काहीतरी असावं. आणि इकडे म्हणजे ऑलमोस्ट फर्निचरचंच काम बाकी आहे. त्यानंतरला प्लास्टर, त्यानंतरला कलर काम वगैरे पण बाकी आहे. ते सगळं मला तर दिसतं चालू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मंदिर कसं बनतं आहे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. सो होप सो लवकरच हे मंदिर पूर्ण होईल. आणि इफ मी कधी परत आलो गावी तर मी तुम्हाला नक्कीच परत या मंदिराची टूर करून देईन. आणि खूप वर्षाने आपल्याकडे पालखी आलेली, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. ॲक्च्युली बाकीचे म्हणजे पहिला जे मम्मी पप्पा यायचे ह्याच्या आधी ते बाकी कोणाकडे असेल अशी पालखी तर तिकडे जाऊन ती लोकं ओटी वगैरे भरायचे, दर्शन वगैरे घ्यायची. सो पहिल्यांदा आपल्या हक्काच्या घरात पालखी आलेली. सो खरंच खूप छान वाटलं. मला जेवढे काही फुटेजेस काढता आले आजच्या दिवसभरात तेवढे मी काढण्याचा नक्कीच प्रयत्न केला. होप सो चांगला ब्लॉग झाला असेल. जास्त काय बोलायला नाही भेटलं मला, पण ठीक आहे. खूप सारं मी रेकॉर्ड केलेलं आहे. आणि काल रात्रीचे पण तुम्ही फुटेजेस बघितलं असाल पालखी नाचवण्याची. सो खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी तुमच्याकडे नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.